खरं तर मी सुरुवातीपासूनच या सर्व प्रकाराच्या विरुद्ध होतो. देवधर्म, भूतप्रेत अशा गोष्टी मी पूर्णपणे मानतही नव्हतो आणि पूर्णपणे नाकारतही नव्हतो. थोडक्यात काय तर असल्या या भानगडींमध्ये मला कधी पडायचंच नव्हतं. परंतु अशा विषयाशी माझा संबंध आला तो माझा मित्र महादेवमुळे. या माझ्या महादेव नावाच्या मित्रावरती एका सरदारजीने अन्याय केला होता. त्याचे पैसे लुबाडले होते. महादेवची फसवणूक झाली होती हे निर्विवाद खरे होते. पण त्याचा बदला घेण्याचा जो मार्ग महादेवाने निवडला तो मात्र माझ्या कल्पनाशक्तीच्या बाहेरचा होता. एखाद्या डासाला चिरडण्यासाठी लोहाराने घण आणावा आणि आपला जीव गमवावा तशातला तो प्रकार होता. हा महादेव स्वभावाने जरा तुसडा आणि अभिमानी, परंतु व्यवहार ज्ञान मात्र बेताचेच होते. आजीकडून त्याला पैसे मिळाले तेव्हा त्या सरदारजीच्या नादी लागू नकोस असे मी त्याला परोपरीने वारंवार बजावून सांगितले. पण त्याचे सारे पैसे हातोहात गडप झाल्यानंतर मग त्याला शहाणपणा सुचला. कोर्टात कोणत्या तरी प्रोसिजरच्या बाबींवर त्याची केस फेटाळली गेली. खर्चापरी कोर्टाचा खर्चही झाला आणि शेवटी तो कफल्लक झाला. तरीसुद्धा त्यांनी ती गोष्ट मनाला गरजेपेक्षा जास्त लावून घेतली होती. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा नाही की अशा आघातानंतरही त्याने निर्विकार किंवा समाधानी राहायला हवे होते. पण त्याच्या मनावर या घटनेने जो परिणाम झाला होता तो मात्र खूप अनिष्ट होता. जैनी बाबांचे नाव त्याला कोणी आणि केव्हा सांगितले याची मला काहीच माहिती नाही. मी स्वतः तर कधीच ऐकले नव्हते. मागच्या आठवड्यात पांढरा फटक चेहरा करून धापा टाकीत हा महादेव माझ्याकडे आला आणि तेव्हा मला सारी हकीकत त्याच्याकडून पहिल्यांदाच ऐकायला मिळाली. मी त्यावेळी एकटाच घरी असे व जेवण वगैरे बाहेर घेत असे. संध्याकाळी परत येऊन मी जरा आरामात पानाचा डबा वगैरे उघडण्याच्या तयारीत होतो तोच ही स्वारी दारात येऊन धडकली. स्पष्ट शब्दात सांगायचे म्हणजे तो मुळीच भानावर नव्हता. काही इकडचे तिकडचे बोलून मी त्याला बसवून घेतले पण त्याचे लक्ष मात्र ठिकाणावर नव्हते. तो सारखा कपाळावरचा घाम पुशीत होता आणि जरा वेळाने तो स्वतःहूनच बोलायला लागला. तो मला आप्पा म्हणायचा. आप्पा, भलत्याच भानगडीत सापडलोय मी. अरे भलतेच काहीतरी करून बसलो आहे आणि आता सारे माझ्या अंगाशी आले आहे. तो साला जैनी बाबा सुद्धा आता माझं ऐकत नाही. तूच सांग आप्पा, मी काय करू ते. महादेव काय बोलतोय ते मला काहीच कळत नव्हतं. एकतर आधीच तो दमलेला होता आणि त्या दमामध्येच तो पटापट बोलत होता. त्यामुळे या घटनेची पार्श्वभूमी काय होती, नक्की काय घडलं होतं ते मला पहिल्यांदाच समजलंच नाही. आणि मग हळूहळू सारी हकीकत बाहेर आली. सरदारजींनी जी फसगत केली होती त्यामुळे महादेवचे डोके भडकले होते. मनात विचार यायचे ते सारखे हेच की माझे पैसे मारले तर मारले पण निदान त्या सरदारजीला सुखाने जगू द्यायचे नाही. पण हे करणार तरी कसे. महादेव सतत त्याचाच विचार करत होता. कायदेशीर मार्ग तर उरलाच नव्हता आणि त्याच्याशी मारामारी करण्या इतकं बळ महादेवामध्ये नक्कीच नव्हतं. मग आता दुसरा मार्ग कोणता. इच्छा असली की मार्ग सुचतो असे म्हणतात आणि जशी इच्छा तसा मार्ग. कोठून तरी जैनी बाबांचे नाव महादेवच्या कानावर आले. बाबा म्हणे मंत्र टाकतात, आलेले मंत्र उतरवतात, चेटूक टोना दूर करतात इत्यादी इत्यादी. बस एवढेच कमी होते. महादेव आधीच रागात होता आणि त्याच्या कानावर या अघोरी जैनी बाबाचं नाव पडलं होतं. आणि या महादेवरावांनी जैनी बाबांची गाठ घेतली. प्रथम वाटली तेवढी ती गोष्ट सोपी नव्हती, कारण या करणीमध्ये बाबांनाही धोका होता. पण प्रत्येकाची काही ना काहीतरी किंमत असते, आर्थिक किंवा शारीरिक. एकदा ती पुरी झाली की मग झाले काम. तशीच या बाबाचीही काही ना काहीतरी किंमत होती आणि बहुतेक महादेव ती किंमत पुरी करायला तयार झाला. आणि मग तो जैनी बाबासुद्धा सरदारजीचा माज उतरवण्यासाठी सज्ज झाला. महादेव पुढे सांगत होता, हे करताना सुद्धा अनेक अडचणी आल्या आप्पा. मी बाबांना पहिल्यापासून सांगत होतो की काम असं जोरदार झालं पाहिजे की सरदारजीची त्यातून सुटका व्हायला नको. पण मग मी हे सांगितल्यानंतर बाबा मला म्हणाले, जर बंदोबस्त कायमचा हवा असेल तर मार्गसुद्धा तसाच वापरावा लागेल.
आणि महादेवच्या बोलण्यातला हसण्यातला भेसूरपणा मला पाहवत नव्हता. मी जरा खडसावून बोलल्यावर तो परत भानावर आला आणि महादेव पुन्हा पुढची हकीकत सांगू लागला. आप्पा, तुला कल्पना नाही. अरे तुलाच काय, मलाही कल्पना नव्हती की या गोष्टी किती भयंकर असू शकतात. मी ज्यावेळेस जैनी बाबाकडे गेलो होतो आणि सरदारजीचा बंदोबस्त करा म्हणून सांगितलं, तेव्हा मला वाटलं होतं की जास्तीत जास्त काय असेल, एखादं लिंबू घ्यायचं, एखादी बाहुली घ्यायची, हळदी कुंकू सुया, बस झाला सरदारजीचा बंदोबस्त. पण आप्पा, मी ज्यावेळेस हे मार्ग बाबाजींना विचारले त्यावेळेस मात्र ते बाबा खदखदा माझ्यावर हसले आणि बाबा पुढे म्हणाले, अरे महादेव, असल्या पोरकट गोष्टींना मी नाही हात लावत. तुला असली माल पाहिजे ना, कायमचा बंदोबस्त हवाय ना, मग मी जसं सांगेन, जे सांगेन तसं तुला करावं लागेल. खरं सांगतो आप्पा, मला वाटलं होतं की या गोष्टी खूप साध्या सोप्या असतात. पण त्यानंतर जैनी बाबांनी जो मार्ग सांगितला तो मार्ग ऐकून मात्र मी थंडगार पडलो. त्यातल्या काही गोष्टी अशा होत्या की ऐकूनच अंगावरती शहारा यावा आप्पा. आणि विशेष म्हणजे सगळं काही स्वतःच्या हातूनच व्हायला पाहिजे असं बाबांनी सांगितलं होतं. बाबांनी मला मंत्रलेल्या पाण्याची एक लहान बाटली दिली आणि सांगितलं की पुरते 1 महिने व्हावयाच्या आत मरण पावलेले एक मूल सापडायचे, त्याला कुठे पुरून ठेवले आहे ते पाहायचे आणि अमावस्येच्या रात्री मध्यरात्रीनंतर तिथे जायचे आणि मध्यरात्रीच्या सुमाराला ते लहान मुलाचे प्रेत बाहेर काढायचे. त्याच्या तोंडावर या बाटलीतले पाणी टाकायचे आणि या पाण्याने ते बालक डोळे उघडेल आणि त्यानंतर त्याने डोळे उघडल्यानंतर मी जी ही दुसरी दुधाची बाटली तयार करून देत आहे त्यातला फक्त एकच थेंब त्याच्या ओठाला लावायचा आणि हे सगळे खूप झटपट करायचे, कारण त्या लहान मुलाच्या प्रेताचे डोळे जास्तीत जास्त 1 मिनिटभर उघडे राहतील. मग जैनी बाबा मला सांगत होते, महादेव, एवढे केलेस की ते प्रेत परत जागच्या जागी पुरून ठेव आणि ताबडतोब तिथून निघून ये. आणि एक लक्षात ठेव, येताना मागे वळून पाहायचं नाही. हे सर्व महादेव मला सांगत होता आणि हे सांगताना महादेवचा चेहरा घामाने पुरता डबडबला होता आणि मी सुद्धा थक्क होऊन सारे ऐकत राहिलो होतो. आजपर्यंत असला अघोरीपणा मी पाहिला काय, ऐकला सुद्धा नव्हता. आणि माझ्या मनामध्ये नंतर एक वेगळी शंका आली. माझा हात थरथरायला लागला आणि मी महादेवला हळूच विचारले, महादेव, आणि हे सगळे तू केलेस का? आणि त्यावर त्याने जे उत्तर दिले त्यानंतर मात्र मी थक्कच झालो. या बावळटाने त्या बाबाने जसं जसं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट केली होती. आणि महादेव पुढे सांगू लागला. मी बाबाला विचारलं की याचा वापर कसा करायचा आणि त्यावेळेस बाबाने मला सांगितलं की एक काम करायचं, मी आता तुला एक दुधाची बाटली देतोय. ज्या ज्या वेळेस तुला त्या प्रेताची गरज असेल त्यावेळेस तुझ्या घरामध्ये एका लहानशा बशीत थोडंसं दूध ओतायचं आणि मी जो मंत्र देतोय तो मंत्र म्हणायचा. ते प्रेत जेथे असेल तेथून ते तुझ्या दुधासाठी तुझ्याकडे येईल आणि तुला त्याच्याकडून जे काम करून घ्यायचे आहे ते काम त्याला सांगायचे. सांगायचे म्हणजे नक्की काय करायचे? सांगायचे म्हणजे केवळ मनात विचार आणायचा, चित्र उभी करायची. तुला त्या सरदारजीचा बदला घ्यायचा आहे ना, मग विचार करायचा की रात्री लहान बालकाचे प्रेत त्या सरदारजीच्या मानेवरून गारगार हात फिरवत आहे. तो सरदारजी जेवत असताना एक लहान बाळाचे प्रेत त्याला घास भरवत आहे. बस इतकं जरी केलंस तरी तसंच घडत जाईल आणि थोड्याच दिवसात तो सरदारजी वेड लागून मरण पावेल. पुरे पुरे महाद्या. मला आता गप्प बसणे अशक्य झाले होते. महादेव जे काही सांगत होता ते मला आता ऐकणे असह्य होत होते. माझ्या सर्व शरीराला कंप सुटला होता. अशी हकीकत केवळ मी गोष्टींमध्ये ऐकली होती, परंतु आज माझा सगळ्यात जिवलग मित्र हे सगळं करून बसला होता. त्यातलं किती खरं किती खोटं हे महादेवलाच माहीत, पण मी मात्र पुरता हादरलो होतो. मग महादेव पुढची हकीकत सांगू लागला आणि बाबांनी मला सांगितलं की तुझे काम झाले की ते परत तुझ्याकडे येईल
मग त्यावेळी बशीतले आणखी थोडे दूध त्याच्या पुढे ठेवायचे आणि तेथून निघून जायचे. त्याच्याकडे मागे वळून पाहायचे नाही. दूध पिल्यानंतर ते प्रेत पुन्हा त्याच्या जागी निघून जाईल. पुन्हा जेव्हा तुला त्याची गरज पडेल तेव्हा पुन्हा बशीत दूध घ्यायचे आणि त्याला बोलवायचे. परंतु समजा एखाद्या वेळेस तुला काम नाहीच पडले तरीसुद्धा प्रत्येक अमावस्येला ते प्रेत तुझ्याकडे दुधासाठी येईलच. म्हणूनच सांगतो महादेव, जपून ऐक. हे दूध पुरवून पुरवून वापर. हे दूध जर संपलं तर तू देखील संपलास. महादेवची हकीकत आता पुरी होत आली होती. मी काय बोलू शकत होतो आता? हे सगळं माझ्या विचारशक्तीच्या आवाक्याबाहेरचं होतं. एकच विचार मनात येत होता, अशा गोष्टी या जगात असतील का? का महादेवचे डोके फिरले आहे आणि या साऱ्या त्याच्या दूषित मेंदूतल्या कल्पना आहेत? देवा, अरे देवा, असेच असू दे रे. या महादेवच्या मेंदूतील कल्पनाच असू दे. असल्या भयानक गोष्टी खऱ्या नसू देत देवा. माझा महादेव वेडा असू दे, पण हा भयाचा पेला मात्र नको. महादेवची घोगऱ्या आवाजात चक्की चालूच होती. सरदारजी वेडा झाला आप्पा 2 दिवसातच, आणि मी त्यावेळी वेड्यासारखा नाचत होतो. परंतु मी विचारच केला नव्हता. हातात जालिम शक्ती आली होती माझ्या. स्वतः सुरक्षित राहून सरदारजीचा काटा काढायचे काम आता अजिबात कठीण नव्हते. शटअप, मला ते काही ऐकू नकोस. पुढे काय घडलं ते सांग. अप्पा, मी बशीतले दूध तसेच ठेवले आणि बाटली बंद करून कपाटात ठेवली आणि खोलीचे दार बंद करून बाहेर निघून गेलो. मी स्वतःवरच इतका खुश झालो होतो की बस. एक वेळ प्रयोग झाल्यावर मी सरदारजीच्या घराकडे गेलो. तो मला दाराशीच भेटला आणि त्याच वेळेस मला कळलं की त्याच्यावर परिणाम झाला होता. त्याचे डोळे कावरे बावरे झाले होते, पण त्याने तो दिवस रेटला होता. मी परत दुसऱ्या दिवशी प्रयोग केला आणि अप्पा, खरंच सांगतो, दुसऱ्या दिवशी संध्याकाळीच तो अगदी ठार वेडा झाला होता. महादेव सांगत होता आणि मी पुन्हा विचार करू लागलो. मला महादेवची कीव येत होती, त्या सरदारजीची कीव येत होती. माझ्या मित्राने पैशासाठी हे काय केलं होतं? महादेव पुन्हा सांगू लागला, आणि अप्पा, ते प्रेत अमावस्येची वाट पाहत होते. त्याला त्या दुधाचा चटका लागला होता. अरे, आपण आपल्या गडबडीत असतो अप्पा. कोठे मास आणि तिथी ध्यानात ठेवतो. काही दिवसांनंतर मी तर पार विसरून गेलो होतो. आणि आता पुन्हा अशा चुका करायच्या नाहीत. सरदारजी सारख्या माणसाच्या नादी लागायचं नाही, अशा मोठमोठ्या बढाया मारित होतो. आणि या नादात अमावस्या होती हे मी पूर्णपणे विसरून चाललो होतो. आणि अप्पा, पुढे काय घडलं ऐक. काल अमावस्या होती. मला काय माहीत अप्पा. नेहमीच्या गडबडीत मी विसरून गेलो आणि नेहमीसारखा रात्री घरी येऊन झोपलो. आणि रात्री बरोबर 12च्या ठोक्याला मला जाग आली. माझ्याजवळ, हो अप्पा, माझ्या गादीवर ते प्रेत होतं. त्याचे गारगार हात माझ्या मानेवरती फिरत होते. त्याचा तो विकृत चेहरा, डोळे खोबणीतून बाहेर आलेले, आणि ते बालकाचं प्रेत माझ्याकडं पाहून खदा खदा हसत होतं. मी मोठ्याने ओरडून खाली उडी मारली. कपाट उघडण्याची धडपड करू लागलो. कसं तरी कपाट उघडलं. आतली दुधाची बाटली काढली आणि टेबलावर बशीभर दूध ओतले. खरं तर मी तिकडे कॉटकडे पाहायला नको होतं, पण माझी नजर तिकडे जात होती. आणि शेवटी मी टक लावून त्याच्याकडे पाहू लागलो. त्याची थोडीशी हालचाल दिसताच मी झटकन पाठ फिरवली आणि मी फिरत असताना माझ्या हातातली बाटली टेबलावरती आपटली. ती आपटली तशी खाली पडून फुटली. मी कसा तरी खोलीबाहेर आलो. भिंतीला पाठ लावून धापा टाकीत उभा राहिलो आणि जवळजवळ अर्ध्या तासाने मी हळूच खोलीत डोकावून पाहिले. खोली रिकामी होती आप्पा. ते बालकाचं प्रेत दूध पिऊन निघून गेलं होतं. मी हळूच आत आलो आणि मोठा दिवा लावला. आप्पा, कॉटवर जिथे ते दिसले होते तिथे मातीचे डाग पडले होते आणि बशीच्या काठालाही मातीचे डाग होते आणि बशी पूर्णपणे रिकामी होती. महादेवने परत एकदा साऱ्या तोंडावरचा, मानेवरचा घाम पुसला. मी सुन्न होऊन खुर्चीवर बसून राहिलो होतो आणि मग माझे लक्ष खालच्या फुटक्या बाटलीकडे गेले. ते प्रेत तर निघून गेलं होतं,
पण आप्पा माझ्याकडून बाटलीसुद्धा फुटली होती. त्याची एक मोठी काच शिल्लक होती आणि त्यात काही दूध शिल्लक होते आणि बाकी दूध खालच्या सतरंजीवर जिरून गेले होते. मी अलगद हाताने ती अर्धवट काच उचलली आणि त्यातले दूध दुसऱ्या एका बाटलीत भरून घेतले. पण आप्पा, ते दूध फारच थोडे आहे. मी फार तर जेमतेम एक बशीभर होईल. मी फार तर त्याला आणखी एकदाच दूर ठेवू शकतो आप्पा. आणि मग जर मी पुढच्या वेळेस त्याला दूर ठेवू शकलो नाही तर माझं काय होईल ते मलाही माहीत नाही आप्पा. महादेवची हकीकत आता सांगून पूर्ण झाली होती. त्याच्या या गाढवपणाच्या वागण्याने मी तर आश्चर्यचकित झालो होतो की मला खरोखरच काही वेळ काय विचार करायचा तेच सुचत नव्हते. आता एकंदर परिस्थिती अशी होती की त्या प्रेताला दुधाची चटक लागलेली होती. काही काम नसले तरी दर अमावस्येला त्या बालकाचे प्रेत येणार होते आणि त्यावेळेस त्याला जर दूध दिलं नाही तर पुढे काय होईल याचा आम्ही विचारच करू शकत नव्हतो. माझा मित्र महादेव सरदारजीचा बदला घेण्याच्या नादात इतका वाहवत गेला होता आणि आता एका वेगळ्याच आणि अघोरी संकटात सापडला होता. मी त्याच्या हकीकतीवर विश्वास ठेवला होता कारण तो माझा लहानपणीचा सगळ्यात जिगुलग मित्र होता. परंतु आता त्याला या परिस्थितीतून बाहेर कसं काढायचं याचा मार्ग मला देखील सुचत नव्हता.